कोण काय बघतं आणि कोण काय म्हणतं मला कल्पना नाही. परंतु मी ज्यावेळेला आजूबाजूला या सगळ्या गोष्टी पाहतो, खोटारडेपणा आणि त्याच्यातनं एकूणच बसबसपुरी जी माजत चाललेली आहे सगळ्या ह्याच्यात, हे पाहत असताना यातनं तो राग बिल्टअप होतो, तो राग वाढायला लागतो आणि काही करून काही बोलून काही परिणाम कोणावरती होत नाही. मग परिणाम का नाही होत? त्यांना कोणती भाषा समजते? म्हणजे जर समजा निवेदनाची भाषा जर समजा समजत नसेल तर तुमच्याकडे दुसऱ्या भाषा राहतात कुठच्या? जसं शिल्पकार एखादं शिल्प घडवत असताना तो त्या दगडातनं ती मूर्ती तयार करायला पहिल्या चिन्नी हातोड्यांनी तोडावं लागतं. ही सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे बरं का. समोर दिसतंय आणि आपण काही करायचं नाही, हे हातावर हात ठेवून बसून मला ते काही जमणार नाही, माझ्याकडनं ते होणार नाही. माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा महाराष्ट्रातल्या जनतेला जर माझ्या हातात सत्ता द्यायची असतील, एक 60 वर्ष प्रयोग करून पाहिले तर सर्व राजकीय पक्षांवरती, जर राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता देऊन जर समजा त्यांनी एक प्रयत्न करून बघावा, तर मी एक प्रयत्न करून बघेन. माझी विनंती फक्त एवढीच राहील की महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्या हातात पूर्ण सत्ता द्यावी. ह्याच्या हनवटीला हात लावा आणि मग त्याला कुठेतरी खांद्यावर हात टाकून कोपऱ्यात घेऊन जा, हे असले प्रकार करायला लावू नये. बाळासाहेबांचे आणि हे सगळे घरातले संस्कार आहेत, हे काही ब्लॅकमेलिंगसाठी म्हणून केलेले प्रकार नाही जे इतर राजकीय पक्ष करतात स्वतःच्या गोष्टी साधण्यासाठी वगैरे. आज मुंबईमध्ये आज सरास या झोपड्या वाढतात कशा? कुठे येऊन बसतात, काहीही चालू आहे, कोणाचा कोणाला काही ताळमेळ नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला जे बाळासाहेबांनी सांगितलं, बाळासाहेबांना जे माझ्या आजोबांनी सांगितलं, शेवटी तुम्ही राजकारण असू देत, चित्रपट असू देत, नाहीतर क्रिकेट असू देत, कुठचीही गोष्ट असू दे, उद्योग असू दे, तिथे तुम्हाला लादून चालत नाही. शेवटी लोक स्वीकारत असतात.